नमस्कार. शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत. हिवाळा सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे तरी डिंक लाडू बनवले जातात. आज मीही माझ्या मुलांसाठी छान असे डिंक लाडू बनवले. ते कसे बनवले ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी बदाम, काजू, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, त्यानंतर मगज बी घेतलेला आहे. त्यानंतर मखाणे घेतलेले आहेत आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि खारकीचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता खारीकचे तुकड्याऐवजी तुम्ही खारीक पावडरही वापरू शकता. त्यानंतर इथं चिया सीडही मी घेतलेलं आहे. हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जे आवडते ते तुम्ही इथं ड्रायफ्रूट्स वापरू शकता. आता एका कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स छान असे भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स भाजल्यामुळे काय होतं, ते जे लाडू आहेत ते खाताना असे अजूनच खमंग लागतात. आता ड्रायफ्रूट्स भाजत आले की मग त्यामध्ये चिया सीड टाकायचे आणि थोडेसे ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. हे ड्रायफ्रूट छान भाजून झाले की मग आता हे काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला सुकं खोबरंही थोडंसं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे त्यातलं जर ओलसरपणा असेल तर तो निघून जातो आणि लाडू छान असे आपले अगदी बऱ्याच काळ छान असे टिकले जातात. आता खोबरं थोडंसं भाजून झालं की मग त्याच कढईमध्ये अगदी थोड्या तुपावरती मी पुन्हा मखाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. म्हणजे ते छान असे क्रिस्पी होतात आणि ते अगदी छान असे खमंग लागतात. मखाणे छान भाजून झाले की मग त्याच कढईमध्ये आपण थोडंसं जास्त तूप टाकायचं. 1-2 चमचे तूप टाकलं आणि त्यामध्ये डिंक छान असा आपल्याला तळून घ्यायचा आहे. डिंक म्हणजे छान असा फुलला जातो. आता डिंक फुललेला आहे तो काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये आपल्याला ही जी खारीक आहे ही छान अशी गरम करून घ्यायची आहे. म्हणजे बारीक करताना ती अगदी सहज बारीक होते. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हे जाडसर हवं असेल तर थोडंसं जाडसरही ठेवू शकता. मात्र मी मुलांना कळू नये म्हणून हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते अगदी छान असे बारीक करून घेणार आहे. मखाणे बारीक करून घेतले, मात्र फक्त खारीक बारीक करताना काय करायचं तर खारीक आणि खोबरं मिळून असं बारीक करायचं, म्हणजे मिक्सर खराब होत नाही आणि अगदी छान हे बारीक होतं. त्यानंतर डिंकही छान असा बारीक करून टाकला आणि भरपूर अशी यामध्ये सुंठ पावडर टाकली, वेलची पूड टाकली आणि थोडंसं मी खसखस आधी भाजायची राहिली होती ती पुन्हा थोडीशी खसखसही यामध्ये भाजून टाकली आणि हे मिश्रण छान असं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं. आता हे आपण सुट्टही असं खाऊ शकतो. यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकली किंवा थोडंसं आपण गूळ जरी टाकला तरी हा आपला डिंकोडा म्हणून आपण असंच पद्धतीने खाऊ शकतो. आता इथे लाडू बनवायचे आहेत, त्यामुळे काय केलं तर त्याच कढईमध्ये पुन्हा मी 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये 1/4 किलो मी गूळ टाकलेला आहे आणि या तुपावरती गूळ आपल्याला फक्त असा मेल्ट करून घ्यायचा आहे. अजिबात गुळाला उकळी आणलेली नाही आहे, अगदी त्याचा पाकही बनवलेला नाही आहे, फक्त हा छान असा वितळून घेतला आणि वितळलेला जो गूळ आहे तो या मिश्रणावर टाकायचा आणि अगदी फास्ट ही प्रोसेस करायची. पटकन हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. शक्यतो थोडंसं कोमटसर झालं की मग हाताच्या साहाय्यानं आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजूला व्यवस्थित गूळ लागला जातो आणि मग मस्त असे आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण छान, तुम्हाला किती मोठी साईज हवी आहे तेवढ्या साईजचे, लहान मोठ्या साईजचे तुम्ही लाडू वळून ठेवू शकता. अशा पद्धतीने मस्त असे डिंक लाडू माझे तयार झालेले आहेत. कसे वाटले नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.